जय शिवराय मित्रांनो, तर घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ ज्यात आपण बघणार आहोत मोरोशीचा भैरवगड। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। छत्रपती संभाजी महाराज की जय। ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे। ह्या गावच्या मार्गे भैरवगड किल्ला आहे। किल्ल्याची रचना पाहता ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी होत असावा। सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झाली आहे। या लाव्हारसाची थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या। त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक। ही रचना आपल्याला भैरवगडावरती पाहायला मिळते। भैरवगड हा गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला असून 4000 फूट उंचीचा आहे। माळशेज डोंगर रांगेतील ठाणे जिल्ह्यातला हा टेक्निकल श्रेणीचा किल्ला आहे। टेक्निकल म्हणजेच रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग या दोन्ही टेक्निक्सचा वापर करून हा किल्ला सर करावा लागतो। या किल्ल्यावर येण्याच्या बऱ्याच वाटा आहेत। मुंबई कल्याण मुरबाड मार्गे माळशेजच्या घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे। मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जाताना पोलीस चेकपोस्ट व जय मल्हार ढाबा आहे। येथे उजव्या बाजूस एक पायवाट जंगलात शिरते। ह्या पायवाटेने 10 मिनिटात आपण सुकलेल्या ओढ्यापाशी पोहोचतो। येथून डाव्या बाजूची वाट पकडून समोरची टेकडी चढायला सुरुवात करावी। 2 टेकड्या पार केल्या की आपण एक छोट्या पठारावर पोहोचतो। येथे दुसरी वाट येऊन मिळते। अजून एक टप्पा चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर पोहोचतो। पायथा ते माची साधारण 1.5 ते 2 तास लागतात। पाचीवरून डाईकच्या पायथ्याशी पोहोचण्यास 15 मिनिटे लागतात। डाईकच्या पूर्व टोकाला वळसा घालून खिंडीत पोहोचण्यासाठी 15 मिनिटे व बालेकिल्ला दोराच्या सहाय्याने सर करण्यास 1 तास लागतो। मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जाताना पोलीस चेकपोस्टच्या पुढे उजव्या हाताला वन खात्याने किल्ले भैरवगड गुफा मार्ग वन विभाग ठाणे अशी पाटी रंगवलेली कमान उभारलेली आहे। त्या कमानीच्या बाजूने जाणारी वाट डोंगर उतारावरील शेतांमधून गडावर जाते। ही वाट पहिल्या वाटेला पठारावर मिळते। पुढील मार्ग हा पहिल्याप्रमाणेच आहे। राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा या महाराष्ट्र गीतातील ओळींचा संपर्कतः आपणास सह्याद्रीतील गडकिल्ले पाहताना जागोजागी अनुभवायला मिळतो। सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील भूशास्त्रीय जडणघडणीचा अभ्यास करत असताना भूगर्भ शास्त्रज्ञांना येथील गडकिल्ल्यांचाही अभ्यास करावा लागतो। हा अभ्यास करताना त्यांना एखाद्या किल्ल्याचा सुळका डाईक रचनेचा तर एखाद्या किल्ल्याचा माथा व्हॉल्कॅनिक फ्लॅग रचनेचा मिळतो। ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध माळशेज घाटामध्ये मोरोशीजवळ डाईक रचनेचा उत्तम नमुना आहे आणि हा गड म्हणजे भैरवगड। समुद्र सपाटीपासून 864 मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला। याच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्यासाठी आपणास गिर्यारोहण तंत्र अवगत असणे गरजेचे ठरते। भैरवगडास भेट देण्यासाठी आपणास प्रथम कल्याणला पोहोचावे लागते। कल्याणच्या बस स्थानकावरून आपण आळेफाटा किंवा जुन्नरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसायचे आणि मुरमाड वैशाखरे असा प्रवास करत माळशेज घाटाच्या पायथ्याच्या मोरोशी गावात पायउतार व्हायचे। मोरोशी गावातून भैरवगडावर पोहोचेपर्यंत वाटेत पाणी नसल्यामुळे आपण आपल्याकडील पाण्याच्या बाटल्या गावातून भरून घ्यायच्या। गावातून आपण डांबरी रस्त्याने घाटाच्या दिशेने चालू लागल्यानंतर साधारण 10 मिनिटात एक पायवाट उजवीकडे फुटते। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या ठाणे वन विभागाने लोखंडी स्वागत कमान उभारली असून त्यावर किल्ले भैरवगड गुफा मार्ग असा मजकूर लिहिला आहे। आपण इथून डांबरी रस्ता सोडून उजव्या बाजूच्या कमानीतून जाणाऱ्या पायवाटेने चालायला सुरुवात करायची। ही पायवाट साधारण 15 मिनिटे शेतवडीतून जाते व पुढे दाट झाडीतून एका छोट्या टेकडीवर घुसते। ह्या पायवाटेने साधारणतः 3 छोट्या टेकड्यांचे टप्पे पार केल्यावर एक खडतळ टप्पा लागतो। या खडकळ टप्प्यावरून डावीकडे जात थोडा वेळ चढाई केल्यानंतर आपण एका पठारावर येऊन पोहोचतो। या पठारावरून समोरच आपणास भैरवगडाचा सह्याद्रीचा मुख्य रांगेतून वेगळा झालेला लक्षवेधी कातळ सुरखा दिसतो। वन विभागाच्या कमानीपासून गडाच्या या खालच्या पठारावर पोहोचेपर्यंत साधारण 1 तासाचा वेळ लागतो। या 1 तासाच्या चढाईत पायवाटेच्या सुरुवातीस जिकडे तिकडे दोरवाटा फुटल्यामुळे गावातून एखादा छोटा मुलगा सुरुवातीचा पहिल्या टेकडीवर जाण्यासाठी
असलेल्या वाटेपर्यंत घेतल्यास तिथून पुढची पायवाट मात्र चांगली मळल्यामुळे अजिबात चुकत नाही. आपण पोहोचलेल्या पठारावरून समोर जो भैरवगडाचा सुळका दिसतो तो डाईक आश्मरचनेचा याचा उत्तम उदाहरण मानला जातो. तो पूर्व पश्चिम 550 फूट विस्ताराचा व 400 फूट उंच सरळसोट कातळ भिंती नैसर्गिकरित्या लाभलेला आहे. आपण या पठारावरून मळलेल्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर उजव्या हातास एक भले मोठे झाड लागते. या झाडाच्या पायथ्यास भैरवाचे ठाणे म्हणून ओळखतात. या ठिकाणी शेंदूर फासलेले अनेक देव, छोटे शिवलिंग व नंदी ठेवण्यात आले असून त्यांच्या चारी बाजूंनी दगडे रचून आडोसा तयार करण्यात आला आहे. आपण हे ठिकाण पाहून पुढे गेल्यावर डाव्या हातास एक बांधीव दगडी चौथरा व 2 मोडक्या तोडक्या झोपड्या आपणास दिसतात. ह्या ठिकाणी 208 सालापर्यंत हिरावाक नावाच्या धनगराचे कुटुंब राहत होते. सध्या ते पायथ्याच्या मोरुशी गावात राहतात. आपण ह्या चौथराच्या शेजारून जाणाऱ्या पायवाटेने भैरवगडाची कातळ भिंत उजव्या हातास ठेवत साधारण 20 मिनिटे वाटचाल केल्यानंतर पायवाट उजव्या हाताच्या गर्द झाडीत शिरते. या झाडीतून एक टप्पा चढून गेल्यावर आपण भैरवगडाच्या आडव्या कातळ भिंतीच्या खालच्या मुरमाड टप्प्यावर येऊन पोहोचतो. येथून समोर पाहिल्यावर कातळात खोदलेले टाके आपणास दिसते. ह्या टाक्याचा रोख आपल्या डोळ्यासमोर धरून कारवीतून जाणाऱ्या घसाऱ्याच्या पायवाटेने वर चढल्यावर एक कातळ टप्पा पार करून आपण बरोबर गडाच्या कातळ भिंतीच्या बेचक्यात येऊन पोहोचतो. येथे पायवाटेच्या वरच्या बाजूच्या कातळात पाण्याचे खांबटाके खोदलेले असून ते पाहण्यासाठी आपणास थोडे मागे येऊन एक कातळ टप्पा चढून वर जावे लागते. येथे उजव्या बाजूच्या कातळाच्या पोटात खोदून काढलेले प्रचंड मोठे पाण्याचे खांबटाके आहे. या टाक्याचे थंडगार पाणी प्यायल्यानंतर आपणास पुढील गड चढाईसाठी तरतरी येते. आपण ह्या टाक्याचे पाणी पिऊन परत आल्या वाटेने मूळ पायवाटेस येऊन मिळायचे. येथून पुढे जाताना डाव्या हातास दरी व उजव्या हातास गडाचा कातळ असा मार्ग असून या मार्गाने थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या खोबणीचा एक टप्पा आपली वाट अडवतो. आपण ह्या कातळ टप्पा सावधपूर्वक वर चढून पुढे लागणाऱ्या कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गाने थोडा प्रशस्त कातळ टप्प्यावर पोहोचायचे. येथे उजव्या हातास कोरडे पडलेले खांबटाके आहे. हे टाके कोरडे पडल्यामुळे नवीन पाहणाऱ्याला ही गुहाच वाटते. येथून डाव्या हातास एक पायवाट दरीत उतरते. या ठिकाणी सुरक्षा दोर लावून घसाऱ्याने काळजीपूर्वक उतरत उजव्या हातास वळण मारून आपण भैरवगड व त्याच्या डावीकडील डोंगर यांना जोडणाऱ्या खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीत बसण्यासाठी थोडी सपाटीची जागा असून येथे बसून गडाच्या अंतिम चढाईचे निरीक्षण केल्यावर आपणास गडाच्या नागमोडी पायऱ्यांचा मार्ग दिसतो. गडाच्या खालच्या पठारापासून येथे पोहोचेपर्यंत साधारण 2 तास लागतात. येथून कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गाने नागमोडी वळणे पार करत साधारण 50 फूट वर चढल्यावर एका कोरड्या टाक्याजवळ आपण येऊन पोहोचतो. ह्या टाक्याच्या तळाशी दगडात इंग्रजांनी 1818 मध्ये केलेल्या तोडफोडीचा एक भोक पडलेला असून आपण त्या भोकातून टाक्याच्या आतमध्ये जाऊन येऊ शकतो. ह्या टाकेच्या माथ्याकाढील पायऱ्या इंग्रजांनी तोडल्यामुळे हा 20 फुटांचा टप्पा गिर्यारोहणाची सामग्री वापरून सुरक्षितपणे आपल्यास चढावा लागतो. या ठिकाणी इतिहास काळात 27 फूट उंचीची एक भक्कम शिडी लावलेली होती. या शिडीस वरच्या बाजूने लोखंडी साखळ दंडाने बांधले होते, पण इंग्रजांनी 1818 मध्ये ही शिडी पाडली. त्यामुळे आपणास या टप्प्यावर दोर बांधून चढावे लागते. पुढे परत कातळकोरीव पायऱ्यांचा मार्ग लागतो. या पायऱ्या चढून वर गेल्यावर वाटेत परत एक खोदीव गुहा लागते. ती गुहा पाहून मुरमाड पायवाटेने वर चढून गेल्यावर आपण भैरवगडाच्या अंतिम माथ्यावर येऊन पोहोचतो. माथ्यावर पोहोचताच आपणास जिकडे तिकडे झुडपे व निवडुंगाचे फळ दिसतात. त्यामध्ये बुजलेले फक्त एक पाण्याचे कोरडे टाके असून इतर कोणतेही दुर्ग अवशेष भैरवगडाच्या माथ्यावर नाहीत. पण येथून हरिश्चंद्रगड, आजोबा पर्वत, पाचनाईचा कलागड व त्यापुढे पारबगड असे आजूबाजूचे किल्ले फार सुंदर दिसतात. परतीसाठी आल्या वाटेने काळजीपूर्वक उतरत खालचा टप्पा गाठावा. मोरुशी गावातून निघून गडाचा अंतिम टप्पा चढून परत खाली गावात येईपर्यंत 6 ते 8 तास आपल्या हाती असणे गरजेचे ठरते. भैरवगडाचा
कातळकोरीव पायऱ्यांचा मार्ग व गडावरील खांबटाकी पाहता या गडाची निर्मिती प्राचीन काळी झाली असणार असे विधान निश्चितपणे करता येते. ह्या गडाच्या आसपासचे सर्व किल्ले शिवकाळात स्वराज्यात असल्यामुळे भैरवगडही शिवरायांच्या ताब्यात होता. ह्या गडाचा उपयोग मुख्यतः व्यापारदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या अशा माळशेज घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. इसवी सन 1818 मध्ये हा गड इंग्रजांच्या वतीने कॅप्टन डिक्विन्सनने जिंकून घेतला. तर इसवी सन 1862 मध्ये या किल्ल्याची इंग्रजांनी जी पाहणी केली त्यात ह्या गडाची जिकडे तिकडे पडापड झाली आहे असे इंग्रज अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. मोर्शीचा भैरवगड जातिवंत दुर्गभटक्यांनी आवर्जून पाहावा असाच आहे. विशेषतः याचा अंतिम माथ्याच्या गिर्यारोहणाची साधने वापरून करावी लागणारी चढाई दुर्गप्रेमींनी तज्ज्ञ गिर्यारोहकांच्या चमूच्या मदतीने न चुकता करावी. ही अंतिम माथ्याची धाडसी चढाई केल्यानंतर आपले शूर पूर्वज किती कष्टाने गडकिल्ले राखत असत याची जाणीव आपणास होते. त्यामुळे भैरवगड पाहून उतरताना आपल्या पूर्वजांविषयीचा आपल्या मनातील आदर आणखीनच वाढतो. गडावर येताना काही गोष्टींची नोंद घेणे हे आवश्यक आहे. गडावर राहण्याची सोय नाही, पण मोर्शी गावात किंवा ढाब्यांवर रात्रीपुरती राहण्याची सोय होते. गडावर जेवणाची देखील सोय नाही. मोर्शी गावातील ढाब्यांवर ऑर्डर देऊन गड चढण्यास जावे. पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी 12माही पाण्याचे टाके आहे. भैरवगडचे वैशिष्ट्य बघायचे झाले तर भैरवगडचा बालेकिल्ला मुख्य डोंगर रांगेपासून अलग झालेल्या डाईकवर बेलसॉट खडकाच्या 400 फूट उंच सरळसोट भिंतीवर बनवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पाहताना आपण थक्क होऊन जातो. सर्व गिर्यारोहकांनी व दुर्गप्रेमींनी आवर्जून हा किल्ला नक्कीच बघावा व दगडधोंड्यांनी सजलेल्या या महाराष्ट्रातील असे गडकिल्ले बघून मनास होणारा आनंद व अभिमान नक्की अनुभवावा. महाराष्ट्राला दुर्गांचा देश म्हटले आहे. या देशाला सिंधू सागराची किनार, सह्य पर्वतांच्या रांगा आणि त्यापलीकडे विस्तृत पठार लाभले आहे. सातवाहनांपासून मराठ्यांपर्यंत या देशात दुर्ग बांधणी झाली. वाकाटक, कळसुरी, अभीर, सेंद्रक, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, मराठे या राजकर्त्यांनी बहुधा आपल्या राजवटीत ही दुर्ग बांधणी केली. नेमका कोणता दुर्ग कोणी बांधला हे सांगणे काही अपवाद वगळता जमणार नाही. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरचा दुर्ग बांधणीत मराठ्यांच्या जोडीने पोर्तुगीज आणि इंग्रजांनी काही दुर्ग बांधले. वेंगलूरची, डंचांची वखार ही एक गडीच आहे. तशीच राजापूरची फ्रेंचांची असावी. ह्या युरोपीय बांधणीच्या वस्तूंबरोबरच आफ्रिकेहून आलेल्या सिद्धी यांनीही काही दुर्ग बांधले. बहमनी सल्तनतीने आणि नंतर त्यातून फुटलेल्या इमादशाही, निजामशाही, आदिलशाही यांच्या राजकर्त्यांनीही या देशात दुर्ग निर्मिती केली. अशा ह्या वेगळ्या खंडातील वेगळ्या देशांच्या राजांच्या, वंशांच्या, धर्मांच्या लोकांनी केलेली दुर्गनिर्मितीचे हे एकमेव उदाहरण असेल. महाराष्ट्राला ह्या दुर्गसंपदेबद्दल मोठा अभिमान वाटला पाहिजे. ह्या दुर्गसंपदेचा सगळ्यात मोठा आणि उत्तम उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्यांनी स्वतः बांधलेल्या दुर्गांची संख्या फार मोठी नसेल, परंतु साल्हेरपासून जिंजीपर्यंत सुमारे 260 दुर्ग ताब्यात आणून स्वराज्य शाश्वत केले आणि त्याच्या सरहद्दीही विस्तारल्या. सह्याद्रीच्या मोठ्या आधाराने शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. सह्याद्री आणि मराठे यांच्या पराक्रमाचे उत्तम वर्णन सर रिचर्ड टेम्पल यांनी आपल्या 1882ला लंडनमधील रॉयल जिओग्राफिकल सोसायटी येथील भाषणात केले आहे. टेम्पल हे 1877 ते 1880 मध्ये मुंबईचे गव्हर्नर होते. महाराष्ट्रातील ह्या दुर्गसंपदेत प्रामुख्याने गिरिदुर्ग, स्थलदुर्ग, वनदुर्ग, बेटांवरचे दुर्ग म्हणजेच जंजिरे आणि किनारी दुर्ग आहेत. साल्हेरसारखा उत्तुंग दुर्ग आहे, तर कंधारसारखा उत्तम स्थलदुर्ग आहे. वासोट्यासारखा वनदुर्ग आहे, तर सिंधुदुर्गासारखा बेटावरचा दुर्ग आहे. अलिबाग, विजयदुर्गासारखे किनारे दुर्ग आहे. अर्थात अलिबागेचा कुलाबा किल्ला मिश्रदुर्ग आहे. रायगडासारखा प्रमुख दुर्ग आहे,
तर सोनगड, लिंगाणा सारख्या उपदुर्ग आहेत. ह्या दुर्गांची वैशिष्ट्येही आहेतच. बुरुज, तटबंद्या, फांजा, चर्या, जिणे, तळघरे, इमारती, दरवाजे, त्यावरची शिल्पे, शिलालेख, मंदिरे, तळी, पाण्याच्या टाकी असे विविध प्रकारच्या गोष्टी दुर्गांवर असतात. स्थलदुर्गाला खंदक आवश्यक असतो नाही तर त्याला गडी म्हणून संबोधता येईल. गड्या तर फार विस्तृत प्रमाणात ह्या देशात आहेत. महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल गडकिल्ल्यांनी व्यापला आहे. नाशिक जिल्ह्यातील डोंगर रांगांवर आपले दुर्गवशेष मिरवणाऱ्या गडकोटांनी शिवकालीन पराक्रमाचा इतिहास जपला आहे. एकापेक्षा एक सरस वेगळी गुणवैशिष्ट्य असलेले हे दुर्ग ट्रेकर्स व दुर्गप्रेमींना साद घालतात. किल्ल्यांना असलेल्या तटबंद्या, बुरुज, दरवाजे, त्यावरील इंद्रकिल खिळे, खंदक, रेवण्या, फांजा, जंग्या कितीही मजबूत असल्या तरी किल्ला अखेरीस लढवावा लागतो. तो त्या किल्लेदाराच्या इमानावर, विश्वासावर, शौर्यावर, श्रद्धेवर आणि त्याच्या मनोबलावर. सैन्याच्या पोलादी मनगटामागे त्या किल्लेदाराची निधडी छाती ढालीसारखी उभी असावीच लागते, तरच तो किल्ला लढू शकतो. अशी उदाहरणे इतिहासात कमी नाही. मुरारबाजी पुरंदर, विसाजी पंत धारवाड, परशुराम पंत अजिंक्यतारा, राजाराम महाराज जिंजी, फिरंगोजी नरसाळा चाकण, चांदबिबी अहमदनगर, मादन्ना गोवळकोंडा, मुरारराव घोरपडे गुत्ती, संगराणा चित्तोड, फेनविक कार्स, उस्मान पाशा पेलवना, सिद्धी जंजिरा तसेच कंधार अफगाणिस्तान, रामशेज नाशिक ही ठळक उदाहरणे आहेत. शेवटचा सैनिक मरेपर्यंत लढण्याची उदाहरणे भारतात आहेत. तशी ती युरोपात आढळत नाही. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा अभ्यास करताना, भटकंती करताना सह्याद्रीच्या पर्वतराजींचा अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टीने सह्याद्री हा महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलेला आहे. सह्याद्रीच्या राकाट कड्यांनी वेढलेली ही उत्तुंग गिरीशिखरे तटबंदीचे शेलापागोटे घालून आपल्या पराक्रमाची व गतवैभवाची साक्ष देत उभी आहेत. महाराष्ट्रातील ह्या किल्ल्यांना खऱ्या अर्थाने मिळालेले वैभव व अनन्यसाधारण महत्त्व हे शिवकाळामध्ये मिळाले. ह्या किल्ल्यांची लष्करी दृष्टीने भक्कम बांधणी करून त्यांची साखळी निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य अशा मोगलांना, आदिलशहाला, पोर्तुगीजांना, इंग्रजांना, सिद्धीला नामोहरण करून त्यांच्या आक्रमणाला पायबंद घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा किल्ल्यावर झाला. त्यांनी राज्याभिषेकही किल्ल्यावरच केला आणि चिरविश्रांतीही किल्ल्यावरच घेतली. किल्ल्यांच्या सहाय्याने स्वातंत्र्य मिळून स्वराज्याची व सुराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यांची रचना व स्थापत्याचा अभ्यास केल्यास चकित होण्याची वेळ येते. म्हणून शिवाजी महाराज म्हणजे किल्ले आणि किल्ले म्हणजेच शिवाजी महाराज हे समीकरण ह्या देशात रूढ झाले आहेत. तर मित्रांनो, ही होती आजची आपली भैरवगडची व्हिडिओ. लवकरच आपल्या भटक्या सह्याद्रीच्या या चॅनलवरती नवीन व्हिडिओ टाकणार आहोत. त्या व्हिडिओसही असाच प्रतिसाद द्यावा आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की कळवावे. आणि तुम्ही अजूनही भटका सह्याद्रीचा या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर भटका सह्याद्री ह्या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आम्ही आमच्या चॅनलमधून तुम्हाला नवनवीन किल्ल्यांची माहिती कळवत राहू. तोपर्यंत सर्व दुर्गप्रेमींना व शिवभक्तांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.